पाण्याच्या टाकीजवळ घडलेल्या थरारक हत्या प्रकरणाचा उलगडा करत एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. जुन्या भांडणातून ही हत्या केल्याची कबुली त्या 3 मित्रांनी पोलिसांसमोर दिली. दरम्यान 6 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री 12:15 ते सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान नई जिंदगी परिसरातील 22 वर्षीय तरुण उमर मौलाली बिराजदार याचा अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यावर, गालावर आणि हातावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याचा भाऊ अबूजर बिराजदार याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळून 3 संशयितांना गुन्हे प्रकटीकरण प्रमुख अल्फाज शेख यांच्या पथकाने ताब्यात घेतले. मंसूर अली महम्मद नदाफ वय 22, आहद इक्बाल सय्यद वय 22, अविनाश दशरथ चव्हाण वय 20 अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. संशयितांची कसून चौकशी केली असता जुन्या भांडणातून ही हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. मंसूर अली याने धारदार शस्त्राने उमरवर वार केले तर उर्वरित दोघांनी त्याला पकडून ठेवले होते. पोलिसांनी आरोपींकडून हत्येमध्ये वापरलेली 70,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील करत आहेत.